भारतीय संस्कृती अनेक तत्वांनी नटलेली आहे आणि या संस्कृतीचं पालन करणारं तत्व म्हणजे शेतकरी आहे। आणि आज त्या शेतकऱ्यांचा पवित्र उत्सव या ठिकाणी बैलपोळ्याच्या सणानिमित्तानं संपन्न होत आहे। श्री शिवभक्त परायण वीरभद्रजी चेंडके यांच्या परिवारातील अनन्य सदस्य असणारा म्हणजे आजचा बैलपोळ्याचा सण आहे। आणि आज या निमित्तानं आपल्या नांदेड नगरीमध्ये अंबिका नगर एरियामध्ये विधिवत बैल पूजन संपन्न झालेलं आहे। बैलाला ज्या पद्धतीनं 4 पाय आहेत ते 4 पाय म्हणजे पुरुषार्थ सिद्धीचे द्योतक आहेत। एक पाय म्हणजे धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा मोक्ष आहे। आजच्या बैल पूजनाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ प्राप्त व्हावा, कर्तव्य प्राप्त व्हावं, भारताची शेती सुजलाम सुफलाम व्हावी अशा मनोकामना या बैलपोळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करीत आहोत। आणि हा सण आज चेंडके परिवार तथा या कावरानगर परिसरातील सर्व सद्भक्त बैल पूजन करून आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थाची प्राप्ती व्हावी अशी मनोकामना करून या ठिकाणी विवाह संपन्न झालेला आहे। आणि आता सर्वांनी प्रसाद घेऊन जायचा आहे। सायंकाळी शिवपूजा सुखी होय नंदी ध्वजा। आजपर्यंत आपण दगडातील महादेवाची पूजा करत होतो, पण आज साक्षात नंदी रूपानं भगवान शंकर आपल्या नगरीमध्ये, आपल्या दरबारामध्ये, आपल्या ग्रहामध्ये आलेले आहेत। म्हणून आजचा दिन सोनिया परी, आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, पावन आहे। आणि अशा पवित्र पावन दिवसाच्या निमित्तानं आज आपल्याला भगवान शंकरांचं दर्शन होते। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयार विंदे भवम भवानी सहितम नमामि। असा हा भगवान शंकराचं स्वरूप आहे। आणि या स्वरूपाचं पूजन आज आपण पवित्र बैलांच्या पूजनाच्या माध्यमातून केलेलं आहे। म्हणून सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या पवित्र सोहळ्याला शतस्थल ब्रह्मी 108 लक्ष्मणाची अष्टी आत्मीय गुरुमित्र विश्वचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांना सुद्धा या पवित्र प्रसंगी मी नमस्कार करतो।